तुम्ही फोटोज काढून ठेवा. मी पण काढले. मी तुम्हाला इथे पॉपअप करेल ते फोटोज, की त्यामुळे आपल्याला एक स्वतःलाच मोटिव्हेशन येतं, की आपण आधी असं दिसत होतो, नंतर असं दिसत आहे. लिटरली माझं पोट असं बाहेर. नमस्कार मंडळी, मी आहे निकिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये निकिता अनफिल्टर्ड. मी आज खूप दिवसांनी सिटिंग व्हिडिओ बनवत आहे, कारणच तसं आहे, की मी एका मंथमध्ये ऑलमोस्ट 3 kg वेट गेन केलं आहे. ते पण नो स्ट्रिक्ट डाएट, नो क्रॅश डाएट, नो हेवी वर्कआउट, सिंपल बट कन्सिस्टंट रूटीन. थोडक्यात तुम्हाला बॅकग्राऊंड स्टोरी सांगते. तर तुम्ही रिसेंटली माझे ब्लॉग पाहिलेच असेल, की मी केदारकांत ट्रेकला गेले होते. त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोट वगैरे, राजगड, वासोटा फोर्ट, मी असं खूप सारे ट्रॅव्हलच करत होते. त्यानंतर स्वप्नालीचं ट्रान्सफर झालं बंगलोरला. मग मी फ्लॅट शिफ्ट केला. मग माझं ह्या फ्लॅटवरचं सगळं शिफ्टिंग वगैरे चालू होतं. सो त्यामध्ये माझं डाएट पूर्ण खराब झालं होतं. माझं जिम कंटिन्यू होत नव्हतं. मी ट्रेक्सला जात नव्हते. खूप साऱ्या गोष्टी प्रॉब्लेम चालू होते आणि हे करता मी जे खूप दिवसांपूर्वी 50-51 वेट केलं होतं, ते परत 56 वर आलं होतं. 56 नंबर झाला होता माझ्या वेटचा. कॅन यू इमॅजिन? आणि मला हे रिअलाईजच झालं नाही. पण जेव्हा मी एक बॉडीकॉन ड्रेस घातला त्या दिवशी नाही सॉरी, थोड्या दिवसापूर्वी मी माझा एक ड्रेस ट्राय केला जुना. सो मला असं कळलं की हा मला फिट होतोय आणि माझं पोट वाढलंय. सो मी वेट स्केल आणून चेक केलं, तर 56 नंबर दिसला आणि आय वाज लाईक की आता नाही, आता कमी करावं लागते, आता सिरियसली घ्यावं लागतंय. सो मी कन्सिस्टंट जिमला जायला चालू केलं. आता तुम्हाला सांगते की मी कसं कमी केलं. तर पहिला पॉईंट असा की मी कॅलरीज ट्रॅक करायला चालू केलं. फर्स्ट माझा BMR कॅल्क्युलेट केला. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही Google करा BMR. तिथे तुमचं हाईट, वेट, एज वगैरे टाकून, मेल, फिमेल टाकून तुम्हाला कळतं तुमची BMR किती आहे, म्हणजे तुमच्या कॅलरीज किती आहे. तर कॅलरीज म्हणजे एनर्जी. सो तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला किती एनर्जीची गरज असते. सपोज आपण एक आयडियल घेऊ, की सपोज माझ्या 1700 कॅलरीज आहे. 1700 कॅलरीज मला लागतात सर्व्हाइव्ह करायला पूर्ण डेला. जर मला वेट लॉस करायचं आहे, तर मला ते कॅलरीज डेफिशियंटमध्ये जावं लागेल आणि मला वेट गेन करायचं आहे, तर मला कॅलरीज वाढवाव्या लागतील. आता सपोज माझ्या कॅलरीज 1700, तर मला ऑलमोस्ट 400 ते 500 कॅलरीज कमी कराव्या लागतील माझं वेट लॉस करण्यासाठी. आणि जर तुम्हाला मेंटेन करायचं आहे, तर सेम तेवढेच कॅलरीज खा. पण मग मी ठरवलं, की आता माझे 1700 कॅलरीज आहे, सो मला 1200 ते 1300 कॅलरीजमध्ये माझं डाएट पूर्ण बसवायचं आहे. आणि असं नाही, की 1200-1300 मध्ये तुम्ही एक 600 कॅलरीजचा पिझ्झा खाल्ला, एक बर्गर खाल्ला, एखादा वडापाव खाल्ला, नाही. तुम्हाला तुमचे मायक्रोज पण त्याच्यामध्ये बसवायचे. मायक्रोजमध्ये येतात प्रोटीन, कार्ब, फॅट आणि फायबर्स. तर तुम्हाला हे सगळं ॲडजस्ट करून बसवायचं आहे. तुमचे पूर्ण दिवसाचे जे 3-4 मील तुम्ही घेतात, ते सगळे तुम्हाला त्या 1200 कॅलरीजमध्ये बसवायचे. त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवल, बट आता मी शॉर्टली तुम्हाला सांगते. तर मी कॅलरीज डेफिशियंट डाएट चालू केलं आणि मी पोर्शन कंट्रोल केला. म्हणजे आधी असं होतं ना, की मी पोट भरून खात होते. पण पोट भरून खाणं हे खूप चुकीचं आहे. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण म्हणतो, "पोटभर जेवा, पोट भरून जेवले का?" पण नाही, पोट भरून नाही जेवलं पाहिजे. ॲक्चुअली पोटामध्ये थोडीशी जागा ठेवली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या मिक्सरमध्ये खूप सारा मसाला भरतो आणि ग्राइंड करायला जातो, तर ते ग्राइंड होत नाही. त्याच्यामध्ये थोडी स्पेस असते. सेम पोटाचं पण तसंच होतं. ते पचन होत नाही. तर तुम्ही पूर्ण पूर्ण पोट फुल भरेपर्यंत जेवताय, तर ते पचनाला त्रास होतो. सो त्याच्यामध्ये थोडी जागा ठेवा पाण्यासाठी, हवेसाठी. सो ते इझिली डायजेस्ट होईल. सो पहिलं तर मी पोर्शन कंट्रोल करायला चालू केलं. मी डायरेक्ट कट डाउन केलं नाही. मी राईस कट डाउन केला नाही. मी चपाती कट डाउन केली नाही. मी सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करायला चालू केलं. लाइक जिथे मी 2 चपात्या खात होते, तिथे मी 1 चपाती खायला लागले आणि थोडंसं सॅलड ॲड केलं. थोडंसं दही ॲड केलं जेवणामध्ये. आणि रात्री पण सेम तसंच. जिथे मी 2 चपात्या आणि राईस खात होते, तिथे मी एकतर राईस बंद केला किंवा जर राईस खाल्ला, तर फक्त राईस खात होते, चपाती नव्हते खात आणि सॅलड ॲड केलं. मी जस्ट छोट्या-छोट्या गोष्टी ॲड ऑन केल्या माझ्या डाएटमध्ये, लाइक सॅलड, दही दुपारी आणि इव्हनिंगला बटर मिल्क वगैरे. आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये तर मी ओट्सच खाते तशी, पण ते कंटिन्यूअस होतं. पण त्याच्यामध्ये पीनट बटर वगैरे थोडी कमी केलं, म्हणजे कॅलरीज ट्रॅक करायला चालू केली. जर तुम्हाला कॅलरीज ट्रॅक करता येत नसेल, तर तुम्ही त्याच्यासाठी खूप सारे ॲप्स आहेत, ते पण यूज करू शकता. और Googleवर टाकू शकता तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्समध्ये काय-काय खाल्लं आणि ते कॅलरीज तुमच्या कॅल्क्युलेट करून देईल तुम्हाला. आणि जिममध्ये जाऊन पण मी एकदम अशी हेवी वेट लिफ्टिंग करत नव्हते किंवा 1-1 तास कार्डिओ, ट्रेडमिल करत नव्हते. मी जस्ट सिंपल 1 तास माझं रुटीन फॉलो करायचे, की 10 मिनिटं मी वॉर्मअप करायचे, 40 मिनिटं मी एक्सरसाइजेस करायचे, ज्या माझ्या रुटीनमध्ये होत्या त्या. सपोज अप्पर बॉडी, लोअर बॉडी, लेग, फंक्शनल, कोर वगैरे असे मी डिवाईड करून ठेवले होते. आणि शेवटचे 10 मिनिटं मी स्ट्रेच करायचे. कारण माझं ऑफिस असतं 9.5 अवर्स आणि 1 तास जिम.
प्लस मी घरचे सगळे कामं मीच करते. म्हणजे माझे मील प्रिपरेशनपासून साफ-सफाई सगळं मीच करते. प्लस मी फिरते पण आणि रिसेंटली मी कंटेंट क्रिएशन पण चालू केलं आहे. सो मला इतका वेळच नसतो. सर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही 1 ते 2 तास देऊ शकता जिमला. पण नाहीये तर मॅक्स 40 मिनिटामध्ये पण तुमचं वर्कआउट होतं जिमला. आणि अजून एक इम्पॉर्टंट, घरच्या ज्या आपल्या मम्मी वगैरे असतात, त्या म्हणतात, की "आम्ही घरीच खूप काम करतो, आमचं त्यातच वर्कआउट होतं." त्यात वर्कआउट होत नाही, ती एक हालचाल असते फक्त. वर्कआउट म्हणजे तुम्ही एका पोझिशनमध्ये मसल्सला ट्रेन करतात, स्ट्रेंथ वाढवतात, लाइक स्क्वॉट्स वगैरे करून. तर घरचं काम करणं म्हणजे वर्कआउट नसतं. ते गरजेचं असतं. त्यात तुमच्या कॅलरीज बर्न होतात, पण खूप कमी होतात. आपण ही रिपीटेड कामं असतात. सपोज फक्त हातांचंच काम करतो, लेगचं करत नाही, कोरमध्ये काही स्ट्रेंथ नसते. सो घरचं काम करणं म्हणजे जी वर्कआउट करायची गरज नाही, असं होत नाही. दुसऱ्यांचं नाही. माझी मम्मीच असं म्हणते, की मी घरी खूप काम करते. मला काही जिमची किंवा वर्कआउटची गरज नाहीये. पण हे चुकीचं आहे. सो पॉइंट 2 इज की तुम्हाला जिमला जाणं गरजेचं नाहीये. गेले तर बेटर आहे. पण नाही जमत आहे जिमला जायला, तर तुम्ही घरीच काहीतरी बॉडी वेट्स वर्कआउट करा, जॉगिंगला जा, योगा करा. इव्हन डान्स तुम्हाला जर डान्सची आवड असेल, झुंबा वगैरे, तर तुम्ही ते पण करू शकता. तो पण बेटर ऑप्शन आहे. अँड थर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट की स्लीप सायकल आणि वॉटर इनटेक. कधी-कधी काय होतं माहिती आहे का, वर्कआउट पण व्यवस्थित चालू असतं, डाएट पण व्यवस्थित चालू असतं, तरी वेट लॉस होत नाही. मला मुली बोलतात की रिझल्ट्स येत नाहीये. तर स्लीप सायकल त्यांची खूप खराब असते. तुम्ही जर बॉडीला स्ट्रेस देताय, तुम्ही कॅलरीज डेफिशियंटमध्ये आहे आणि वर्कआउट पण करताय, तर बॉडीची रेस्ट पण झाली पाहिजे. मसल्स रिकव्हर पण झाले पाहिजे. कारण आपण मसल ब्रेकडाउन करतो वर्कआउटमध्ये. सो त्यासाठी तुम्हाला मिनिमम 7 अवर्स स्लीप गरजेचे आहे. 8 अवर्स असली तर बेटर आहे आणि 2.5 ते 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. आणि पाणी पिल्याने कसं तुमची स्किन पण हायड्रेटेड राहते आणि पचन पण व्यवस्थित होतं. आता तुमच्या बॉडीमध्ये फायबर पण गेले पाहिजे. सो मी डाएटवर एक प्रॉपर व्हिडिओ बनवेल, की प्रोटीन, कार्ब, फायबर हे काय असतं, ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे, यावर मी एक व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तसं. कारण आपलं जे वेट आहे ना, ते आपल्या माइंडसेटवर खूप जास्त इफेक्ट करतं. सपोज तुमचं जर वेट कमी आहे, तुम्ही फिट आहे, तर तुमचा एक कॉन्फिडन्स अलग लेव्हल का होत आहे. बट सपोज मी वेट गेन केलं, फेसवर फॅट दिसत आहे, डबल चिन दिसत आहे, फोटोज चांगले येत नाहीये, तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स पण लो होतो. तर तुम्ही तुमचं माइंडसेट पण असं पॉझिटिव्ह ठेवा, की आता वेट कमी होणार आहे आणि कन्सिस्टंट राहा. असं रिझल्ट्सची लगेच अपेक्षा करू नका. पेशन्स ठेवा, की लगेच आता आलंय तर होत नाही. काही-काही वेळेस कसं होतं, मला स्वतःला पी आहे. तर पी-सी-ओ-डीमध्ये खूप स्लो प्रोग्रेस आहे. तर खूप साऱ्या मुलींना पी-सी-ओ-एस असतं. तर मग ते कधी-कधी करतात, पण नाही रिझल्ट्स मिळत लवकर. सो तुम्ही हार मानू नका, कंटिन्यूटी ठेवा. तुम्हाला नाही जिम करू वाटत आहे, जिमला जा. पण ती सवय लावा बॉडीला, की मूव्हमेंट करण्याची आणि तुम्ही ट्राय करा, की 5,000 ते 7,000 स्टेप्स रोजच्या झाल्या पाहिजे. ऑलमोस्ट आपल्या डे टू डे लाईफमध्ये होऊन जातात 4,000-1,000. तर तुम्ही 20-25 मिनिटं अजून ॲड करावं. आणि अजून एक गोष्ट, की तुम्ही स्केलवर तर तुम्हाला कळतच, की तुमचं वेट किती कमी-जास्त झालंय. पण तुम्ही फोटोज काढून ठेवा. मी पण काढले. मी तुम्हाला इथे पॉपअप करेल ते फोटोज, की त्यामुळे आपल्याला एक स्वतःलाच मोटिव्हेशन येतं, की आपण आधी असं दिसत होतो, नंतर असं दिसत आहे. लिटरली माझं पोट असं बाहेर येत होतं. आधी असं पोट दिसायचं कपड्यांमधनं वगैरे. पण आता तुम्हीच बघा, की माझं पोट पूर्ण अंदर गेलंय. मी तुम्हाला लाईव्ह दाखवते बघा. पोट काहीच नाही राहिलंय. तिथनं बॉडीला कर्व्ह पण आले छान. अजून मला फॅट लॉसवर काम करायचं आहे. बट स्टिल मला माझे व्हिजिबल चेंजेस दिसत आहे. सो मी पुन्हा एकदा पॉइंट रिवाईज करते. पहिला पॉइंट आहे, की आपल्याला कॅलरीज डेफिशियंटमध्ये जायचं आहे. सो BMR कॅल्क्युलेट करा आणि कॅलरीज डेफिशियंट डाएट चालू करा. आणि सेकंड पार्ट आहे, की आपल्याला पोर्शन कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे जिथे तुम्ही 2 पोळ्या खाताय, 1 पोळी खायला चालू करा आणि सॅलडने वगैरे रिप्लेस करा. तिसरा पॉइंट असा आहे, की वर्कआउट. जर जिमला जाताय तर बेस्ट आहे. नाही जिमला जात तर घरी करा. वॉकिंग करा, डान्स करा, झुंबा करा, योगा करा, काही पण करा, पण फंक्शनल ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवा. आणि फोर्थ पॉइंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट स्लीप शेड्यूल आणि वॉटर इनटेक. त्या 2 गोष्टी पण खूप जास्त गरजेच्या आहे. 8 अवर्स स्लीप, 3 टू 4 लिटर वॉटर जर जमत असेल तर बेटर आहे. आणि 5वा पॉइंट ते ऑलमोस्ट खूप सारे लोक करतातच. 5वा पॉइंट असा आहे, की आपल्याला रोजच्या 5,000 7,000 स्टेप्स कंप्लीट करायच्या. 10,000 स्टेप्स केल्या तर खूप जास्त चांगलं आहे. पण तुम्हाला नसेल जमत तर ॲट लीस्ट 7,000 स्टेप्स पर डे करा.
आणि जर सपोज तुम्ही माझ्यासारख्याच कॉर्पोरेट गर्ल असाल आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्हाला तुमचं वर्कआउट शेड्यूल कसं करायचं आहे किंवा मी कसं मॅनेज करते माझं रुटीन, मील वगैरे सगळं. कारण मी मेस वगैरे खात नाही. मी फ्लॅट करून राहते. सो मी सगळं स्वतःच मॅनेज करते. तर मी माझं एक रुटीन कसं मॅनेज करते ते पण मी एका व्हिडिओमध्ये सांगते. आणि एका महिन्यामध्ये 3 केजी वेट लॉस हा खूप हेल्दी वेट लॉस आहे. जर तुम्ही एका महिन्यामध्ये 5 केजी, 6 केजी जर लॉस करत असाल, तर ते अनहेल्दी आहे. त्यात तुमचे बॉडीमधले खूप सारे घटक कमी होतात. तुमचे मसल्स पण त्याच्यामध्ये कमी होतात. सो तो फक्त फॅट लॉस नसतो, तो तुमचा मसल लॉस पण होतो. तुमची स्ट्रेंथ पण कमी होते. सो ते अजिबात हेल्दी नाहीये. जर तुम्ही असे व्हिडिओ पाहत असाल, की एका महिन्यात केलं 7 केजी कमी, 8 केजी कमी, तर ते खूप चुकीचं आहे. 3 केजी आणि तुमचं डाएट आणि एक्सरसाइज एकदम छान असेल, तर मॅक्स 4 केजी. 4 केजीपेक्षा जास्त जर वेट लॉस होतंय एका महिन्यामध्ये, तर ते पण हेल्दी नाहीये. सो करंट नाऊ माझं वेट 53 आहे आणि मला मला अजून 50 करायचे, कारण मला बॅक टू माझं जे ओरिजिनल वेट होतं तिथे जायचं आहे. सो ते पण मी आता 1 महिन्यामध्ये ट्राय करेल करण्याचा. आता माझी स्ट्रेंथ वगैरे पण वाढली आहे. पण आता थोडं अवघड आहे. स्टार्टिंगला काय होतं, वॉटर वेट वगैरे असतं, वॉटर रिटेन्शन होतं. सो लवकर वेट कमी होतं. तुम्ही स्टार्टिंगला कट डाउन करता खूप साऱ्या गोष्टी, तर 1-1.5 केजी लगेच आपलं लूज होऊन जातं. पण त्याच्यानंतर जे नेक्स्ट नेक्स्ट आहे, की बॉडी एक टक होते एका वेटला आणि वेट लॉस होत नाही. तर तिथे खूप जास्त हार्ड आहे आणि कन्सिस्टंट राहण्याची गरज आहे. स्टिल मी माझी ती जर्नी पण शेअर करेल लवकरच. आणि पी विषयी वगैरे तुम्हाला काही जर क्वेशन असतील, तर मला कमेंट करा. मी त्यावर पण एक व्हिडिओ बनवेल. आणि या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही जर हेल्प पाहिजे असेल, तर मला माझा Instagram आयडी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते. तिथे मला तुम्ही DM करू शकता, और विचारू शकता किंवा कमेंट करू शकता. मी तिथे रिप्लाय करून देईल. तर हीच होती माझी जर्नी, की मी एका महिन्यामध्ये की 56 पासून 53 पर्यंत आले. तुम्हाला थंबनेलमध्ये दिसतच असेल. तर हीच होती माझी जर्नी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर. आणि माझे ट्रॅव्हलचे जे व्हिडिओज होते, त्याला अजिबातच व्ह्यूज येत नव्हते. सो आता मला असं वाटतं, की मी बॅक टू फिटनेस रुटीनवर यावं. पण मी मध्ये-मध्ये ट्रॅव्हलचं पण टाकत जाईल. सो बाय बाय.